बच्चू कडूंना मिळाली कर्जमाफीची तारीख, गाजर की शेतकऱ्यांना दिलासा। मागचे 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाल्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री आणि बच्चू कडूंच्या झालेल्या बैठकीत कर्जमाफीची तारीख ठरली आहे। 30 जून 2024च्या आत कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन सरकारने दिलंय। ही माहिती स्वतः बच्चू कडूंनी बैठकीबाहेर आल्यानंतर माध्यमांना दिली आहे। आमची चर्चा सकारात्मक झाली असून कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही असं देखील बच्चू कडू म्हणाले। पुन्हा एक नवा आम्ही तारीख घ्यायला आलो होतो। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथ शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे, आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे। त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत। बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय। मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं, चाऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी, बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे। प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे। ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे। बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का? आता आंदोलन मागे घेणार? आता हे बाकी नेते मंडळीला विचार। हो बरोबर आहे, पण मी नेता असलो तर याच्याशिवाय झालं नसतं होतं। तुम्ही म्हणाला होता की सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊन द्या किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे। बच्चू कडू म्हणून मला 70,000 रुपये मानधन भेटतं, मी कसं कर्जमाफी घेऊ? काय गरज मला? लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटतं का ज्याला 1-1 लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल, जे व्यापारी मोठे व्यापारी असेल, अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे। कोरा होणारच, कोरा करावाच लागल। नागपूरमध्ये आंदोलन वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची, तुमचा निर्णय आता आमची फ्लाईट चुकली, उद्या सकाळी जातो। लाईव्ह बघते सर्व ते आंदोलन लाईव्ह बघते। ते आंदोलकांना आता मला वाटतं तूर्त वाटतं सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही? सगळं मलाच विचारणार। बच्चू कडू आंदोलनाचा चेहरा होता। अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे, आमचे नवले दादा आहे, वामनरावजी चटप आहे, पुष्करजी आहे, क्षीरसागरजी आहे, महादेवराव जानकर आहे, राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे। मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या। आपली त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे, हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत। आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही, वेदनेचा विषय आहे। आणि या सगळ्या लोकांनी मोठेपण करून या आंदोलनात सहभागी झाले, हा फार मोठा विषय आहे। आंदोलकांना काय सांगाल या प्रश्नावरती कडूंनी बोलायचं टाळलंय। मग प्रश्न असा की आंदोलन थांबवणार का? बच्चू कडू जसा विश्वास दाखवत आहेत तो विश्वास त्या आंदोलकांमध्ये निर्माण करू शकतील का? हे गाजर नसून सरकार निश्चितच कर्जमाफी करेल असं गृहीत धरूयात। मात्र एक निश्चित तारीख दिली नसल्याने शेतकऱ्यांना धाकधूक राहणार यात वाद नाही। 30 जून तारीख बरीच लांब आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांच्या नोटिसा तोपर्यंत थांबणार नाहीयेत। मुळात त्या मार्च एंडला अधिक प्रमाणात पाठवल्या जातील। मग तोपर्यंत शेतकऱ्यांचा काय हा गंभीर प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही।